तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण व्यवस्थितरित्या पाचवीची प्रॉब्लेम सेट व्यवस्थितरित्या सर्व काही सोडवतो आहेत आणि याच्या अगोदर आपण डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन सगळं काही शिकून घेतलेलं आहे. आता आपल्याला शिकायचं काय, डिव्हिजन म्हणजे काय, भागाकार. तर बघा, आता काय 32ने डिवाइड करायचं आपल्याला, कशाला, 1284ला, बरोबर. तर नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला, जर पहिला डिजिट हा जो आहे त्याला म्हणतात काय, डिवायझर. काय म्हणतात, डिवायझर. आणि आपल्याला क्वोशंट आणि रिमाइंडर फाइंड करायचा आहे. जो वरती येईल तो असला तर तो होईल आपला क्वोशंट आणि जो खाली येईल तो होईल आपला रिमाइंडर आणि याला म्हणतात डिव्हिडंट. काय म्हणतात, डिव्हिडंट. कळालं. तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता 32, आता बघा, तर हे रफ करतोय मी, सर्व काही व्यवस्थितरित्या तुम्हाला कळायला पाहिजे. तर बघा, 32 डिवायडेड बाय 1284, बरोबर. तर आता काय करायचं, 32ला 1 हा काय छोटा आहे, मग काय करायचं, 12 घ्यायचा, 2 डिजिट घ्यायचे, तो पण छोटा असला 3 डिजिट घ्यायचे. पण जर पहिल्या वेळेस सोडून जर दुसऱ्या वेळेस घ्यायची गरज पडली 2 डिजिट, तर वरती आपल्याला 0 द्यावा लागतो. कळालं. तर 32ला जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला माहिती नाही. आता काय करायचं, एक ट्रिक सांगतो की शेवटचा डिजिट जो आहेत ना 8, तर आपल्याला ह्या 2ने 8 कसा होईल, मग 2 4 कसा होतात, 8 होतात, 4 3 12, म्हणजे काय, 32 4 काय येतं, 128, आणि 128 मायनस 128 0, हा 4 येईल खाली. आता 32 मधून 4 तर जात नाही, मग काय करायचं, वरती एक 0 द्यायचं, 32 0 0, मग काय आला 4 खाली. मग 40 काय आला आहे आपला, आला आहे क्वोशंट, आणि रिमाइंडर काय आला आहे 4. कळाला तुम्हाला. चला नेक्स्ट वन कडे वळूयात आपण. नेक्स्ट वन काय सांगतोय, 87 डिवायडेड बाय 5586. काहीच चिंता करायची गरज नाहीत. बघा, 55 आहेत, 55 याच्यापेक्षा छोटा आहेत, मग काय करायचं, 558. आता 7च्या टेबलमध्ये 8च्या जवळचा नंबर बघायचा. 7 7 49 होतात. काय होतात, 49. मग 7 6 42 होतात. काय होतात, 42. म्हणजे काय आहेत की 8च्या मागचा नंबर येतोय, बरोबर. मग काय, 87 मल्टिप्लाय बाय 7 करून बघू आपण. 6 6 7 42, 6 8 48. 48 प्लस 4 किती होतात, 48 प्लस 4 होतात 52. मग काय, 87 6 522, बरोबर. 8 मायनस 2 6, 5 मायनस 2 3, आणि 5 मायनस 5 0, आणि हा 6 आता खाली. कळालं. तर आता असा नंबर शोधायचा की शेवटी आपला काय आला पाहिजेत, याच्यापेक्षा छोटा. मग 87 मल्टिप्लाय बाय जर 4 केला आपण, 7 चौक 28, आणि 8 चौक 32 प्लस 2 33, 32 प्लस 2 34, मग काय 348. मग 16 मायनस 8 किती होतात, 8, एक हातच्याला वापस, 6 मधून 5 गेलेत, उरला 1. मग आता इथे काय रिमाइंडर काय उरलं आहे आपलं, 18, आणि क्वोशंट काय उरला आहेत, क्वोशंट काय आहेत 64. कळालं. खाली लिहिलं तर बेस्ट होईल. कळालं का. उत्तर खाली लिहायचं व्यवस्थित. चला थर्ड वन, 27 डिवायडेड बाय 1207. तर आता 27 डिवायडेड बाय 1207 म्हणजे काय, आता बघा, 27च्या जवळचा नंबर काय आहेत, 27 4 किती होतात, 27 4 4, 7 चौक 28, 7 4 28, 4 2 8 प्लस 1 8, 4 2 8 प्लस 2 10, 7 4 108. आता 2 10 मायनस, इथे काय घ्यायचं, 10 मायनस 8 2, एक वापस, मग काय 1 वापस दिलं, 2 मायनस 1 1, आणि 1 मायनस 1 0. आता हा 7 खाली. तर बघा, आता परत 27 4 108, कारण की 27 5 जर घेतलं तर 127पेक्षा मोठं होईल. बघा, 7 5 35, 5 2 10 प्लस 1 13, 135 होतं, याच्यापेक्षा मोठा.
7मधून 8 जात नाही म्हणून काय घ्यायचं 17. 17 मायनस 8 9. 1 वापस 2 मायनस 1 1. 1 मायनस 1 0. म्हणजे काय रिमाइंडर काय आहेत 9 आणि क्वेश्चन काय आहेत 44. कळालं? खूप सोप्या पद्धतीचे ते व्यवस्थित याची प्रॅक्टिस हवीत. फक्त काय पाहिजे तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजेत. बघा 41 डिवायडेड बाय 8543. कळालं? 41 डिवायडेड बाय. आता लक्षात घ्यायचं आहे. आता एक इथे तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवण्यासारखं आहे. बघा 41 1 जा 41 आणि 41 2 जा किती होतात 41 2 जा 82. मग 82 याच्यातून काय करायचं सबट्रॅक्ट 5 मायनस 2 3 मायनस. आता हे बघा इथे काय आलं 1 एक डिजिट खाली आलं बरोबर. मग काय झालं 34. पण लक्षात ठेवायचं इथे काय झालं 34 पण 34 काय आला याच्यापेक्षा छोटा आला. तर हा डिजिट खाली घेण्यासाठी काय करायचं वरती एक 0 द्यायचं. तर काय झालं 343. आता 41 8 जा 4 इंटू 8 8 4 3 जा 4 8 चौक 32 4 8 जा 32. म्हणजे काय 2 8 3 2 8. मग 13 मायनस 8 किती होतात 5 1 वापस 4 मायनस 3 1 0. म्हणजे काय रिमाइंडर आलं 15 आणि क्वेश्चन आलाय काय 208. सोप्या सोप्या पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत. व्यवस्थित सॉल्व करायचे फक्त. चलो 43 डिवायडेड बाय काय 2304. कळालं? तर 43. आता 43 हा एक डिजिट 2 डिजिट 23 होतं नाही. मग 230 घ्यावं लागेल. काय 43 मल्टिप्लाय बाय काय 2 डिजिट घ्यावं लागेल ना. बरोबर आहे का नाही 43चं ना 43 मल्टिप्लाय बाय काय तर आता बघा 43. तर 43चा याच्या जवळचा नंबर आपल्याला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. कळालं? तर 43 मल्टिप्लाय बाय काय करायचं 5 3 जा 15 होतात. 40चा नंबर हे करा 4 1 जा 4 4 5 जा 20 4 6 जा 4 5 जा 5 3 जा 15 5 4 जा 20 प्लस 1 21. आता 43 मल्टिप्लाय बाय जर आपण 6 केलं 6 3 जा 18 6 4 जा 24 24 1 प्लस 1 25. म्हणजे काय 43 5 जा किती 215. मग 10 मायनस 5 5 1 वापस 3 मायनस 2 1 इथे 0 आणि 54 आता खाली. कळालं? तर सॉरी 0154. आता याच्या जवळचा नंबर कोणता तर 43 4 जा 4 3 जा 12 4 4 जा 16 प्लस 1 17. हा काय झाला आहे मोठा झाला आहे. मग आपण 3 घेऊ व 43 मल्टिप्लाय बाय 3 3 3 जा 9 4 3 जा 12. मग काय 129. मग 14 मायनस 9 किती होतात 5 एक आजचा वापस 5 मायनस 3 2 0. मग 25 काय आलं रिमाइंडर आणि 53 आलं काय क्वेश्चन. कळालं? इतक्या सोप्या पद्धतीचे हे खूप सोप्या पद्धतीने शिकवलेत. 26 डिवायडेड बाय 5 6 7 4 1. आता हे थोडंसं मोठं आहे लेंदी वाटत असेल बघा छोटं लिहूयात आपण 5 6 7 4 1 डिवायडेड बाय 26. बघा आता 5 हा छोटा आहे पण 56 हा काय मोठा आहेत. मग 26 2 जा 52 होतात. 26 2 जा काय होतात 52. मग 56 मायनस 6 मायनस 2 4 5 मायनस 5 0. मग काय आलं 7 खाली. आता 56 2 जा 56 होतात. मग 52 होतात 26 2 जा. मग 1 जा 26. 7 मायनस 6 1 4 मायनस 2 2 4 आला खाली 204 14. मग 26 8 जा 48 8 2 जा 16 प्लस 208 किती होतात 208 208. मग काय 14 मायनस 8 किती होतात 6. काय होईल 006. आता हा 1 आला खाली. मग आता 26 2 जा 52
61 मायनस 52 किती होतात? 61 मायनस 52 9. मग 9 काय तुमचा रिमाइंडर आणि क्वेश्चन काय 2182. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हाऊ मेनी आवर विल इट टेक, आता हाऊ मेनी आवर विल इट टेक टू ट्रॅव्हल 366 किलोमीटर ॲट द स्पीड ऑफ, एका घंट्यामध्ये जर 48 किलोमीटर चालते तर 336 किलोमीटर चालायला तिला किती वेळ लागेल? तर काय करायचं, 48 डिवायडेड बाय 336 असंही केलं तर चालतं बघा. 336 अपॉन 48 म्हणजे कसं, आता याला 12ने भाग जाईल का बघा, याला 4ने देऊयात आपण, बरोबर. 4ने जाईल का, 2ने द्या. चला 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 1 2 6 जा 12, 2 8 जा 16. हे असं लेंदी जाईल, त्याच्यापेक्षा असंच करूयात आपण. चलो बघा 48ने जर दिलं तर 48 7 जा किती होतात 336 0 0 0 म्हणजे किती आवर्स लागतील 7 आवर्स. किती 7 आवर. इट विल टेक 7 आवर्स. त्याला पोचायला किती वेळ लागेल? एका घंट्यात जर तो एवढं ट्रॅव्हल करतोय तर तो किती घंट्यात एवढं ट्रॅव्हल करेल? मग काय 48 डिवायडेड बाय 336. तर थर्ड वन, गिरीराज नीड्स 35 कार्टून्स टू पॅक कर्टन्स टू पॅक. आता त्याला 1400 बुक्स, त्याला 35 कर्टन्स लागत आहेत. किती? 1400 बुक पॅक करायला. देअर अँड एन इक्वल नंबर ऑफ बुक इन एव्हरी कर्टन, हाऊ मेनी बुक डिड शी पॅक. आता 35 कर्टन लागत आहेत त्याला एवढे बुक पॅक करायला, बरोबर. तर त्यांनी विचारलंय तर एका कर्टनमध्ये किती बुक्स आहेत? काय करायचं, 1400 डिवायडेड बाय 35. बघा 35ने डिवाइड केलं तर 35 4 जा किती होतात 140 0 0 0 आणि हा 0 उरला आहे तो वरती. म्हणजे एका बॉक्समध्ये किती आहेत 40 बुक्स आहेत. किती बुक्स आहेत? 40 बुक्स आहेत. सोपं. चला फोर्थ वन काय, द कॉन्ट्रीब्युशन फॉर अ पिकनिक वॉज 65 रुपीज. एका जणांकडून किती रुपये घेतले? 65 रुपये. आणि 2925 रुपीज वर कलेक्टेड, म्हणजे एवढे रुपये जर कलेक्ट झाले तर हाऊ मेनी हॅड पेड फॉर द पिकनिक. मग किती जणांनी पिकनिकसाठी पे केले? किती जण? एका जणाची जर 65 रुपये फी आहे तर 2925 रुपये फीस जमा झाली होती. तर किती जणांनी फीस जमा केली? काय किती जणांनी फीस जमा केली? तर 65 4 जा किती होतात 260. काय उरलं खाली 2 9 मायनस 6 3 0 आणि हा 5 खाली. 25 65 5 जा 325 0 0 0. मग काय 45 स्टुडंटनी फीस पे केली होती. आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो, जर 65 मल्टिप्लाय बाय जर 45 केलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे हे. कळालं? चला फिफ्थ क्वेश्चन. फिफ्थमध्ये काय, विच नंबर ऑन बिंग मल्टिप्लाय बाय 56 इज द प्रोडक्ट. कोणत्या नंबरने जर 56ला मल्टिप्लाय केलं तर हा नंबर येतो. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बघा, ह्या नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर हा नंबर येतो. ही ट्रिक आहे. तर हा एक्स आहे, तर 56 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाऊन काय होईल डिवाइड. इकडून इकडे जाताना साईन बदलतात. मग 56 डिवायडेड बाय काय 9688. मग 56 1 जा 56, कारण की 56 2 जा जास्त होईल. मग काय येतं इथे उत्तर काय येणार आहेत 6 मायनस 6 0 आणि 9 मायनस 5 4. हा 8 खाली, बरोबर. काय आलं 408, बरोबर. तर 56 7 जा काय होतं 392. 8 मायनस 2 6, 10 मायनस 9 1 1 मायनस 1 0. मग हा 8 काय आला खाली. मग 56 किती जा 3 जा 168. किती जा 3 जा 168. मग काय 0 0. मग 173 काय, मग 173ला जर 56ने मल्टिप्लाय केलं तर हा नंबर येईल. करून बघायचं आहे. काय आन्सर 173. सिक्स्थ वन. हे किती क्वेश्चन्स दिलेत आपल्याला? 2च क्वेश्चन बघित. चला लवकरात लवकर बघूयात. काय
48 शीट्स आर रिक्वायर्ड फॉर मेकिंग वन नोटबुक. एक शीट बनवायला किती, एक नोटबुक बनवायला किती शीट लागतात? 48. हाऊ मेनी नोटबुक्स ॲट द मोस्ट? 5880 शीट. आता एवढ्या शीट्समध्ये किती नोटबुक बनतील? एक शीट बनवायला किती लागतात? 48. मग एवढ्या ह्याच्यामध्ये किती? काय करायचं? डिवाइड. आता 48, तर 48ने काय करायचं? याला डिवाइड करायचं, बरोबर. तर लक्षात घ्यायचं आहेत काय सांगितलेलं आहेत आपल्याला. चला, 48 डिवायडेड बाय काय आहेत मग? 5880. कळालं? 48 डिवायडेड बाय 5880. मग 48 1 जा 48, कारण की 48 2 जा जादा होईल. 8 - 8 0, 4 5 - 4 1. मग हा 8 खाली. मग 48 2 जा किती होतात? 96, कारण की 3 जा जादा होईल. 8 - 6 2, 10 - 9 1. मग हा काय आला? 0 खाली. मग 48 किती जा? 2 जा परत 96. 3 जा काय होणार? जादा. मग 24. मग काय होणार आहेत की 122 काय बनतील? नोटबुक्स बनतील. काय बनतील? नोटबुक्स. आणि 24 पेजेस काय राहतील? शीट्स काय राहतील? तशाच राहतील. कळालं? 7th लास्ट वन. व्हॉट विल बी द क्वेश्चन बी व्हेन द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर इज डिवायडेड बाय द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंतर. आता बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर मी तुम्हाला मागेही सांगितलेले आहेत, जाऊन बघून घ्या की मागच्या लेक्चर्समध्ये. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर जर म्हणलं आपण, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर काय? 1 2 3 4 5 हा स्मॉलेस्ट होतो. आणि बिगेस्ट म्हणला तर 1 2 3 4 5 असा होतो. कळालं? तर 5 डिजिट नंबर इज डिवायडेड बाय 4 डिजिट. म्हणजे काय? 4 डिजिट म्हणजे 1000 आणि 5 डिजिट म्हणजे 10,000. जर यांनी याला डिवाइड केला, 1000 एक 1000 काय होतात? 0 0 0 आणि हा 0 वरती. मग आन्सर काय येतं आपलं? 10. कळालं? तुमची इथेच ही एक्सरसाइज पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असल्यास नंबरवर